आता आपण चिकनला मॅरिनेशन करून घेऊ। अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच लाल मिरची पावडर, 1 चम्मच धनिया पावडर, 1 चम्मच नमक, 1 पडी तेल टाकून घेते मी। मस्त चोळून घेऊ हे चिकन। अर्ध्या घंट्यासाठी आपण चिकन मॅरिनेशन साठी ठेवून देऊ। बिर्याणी बनवण्यासाठी हे चावल धुवून घेते मी। आता आपण मसाल्याची तयारी करून घेऊ। सगळ्यात पहिले मी गॅस चालू करून घेते। आता तवा ठेवून घेते। तवा गरम होऊ देऊ। मी हा खडा मसाला घेतला आहे। सगळ्यात पहिले मसाला भाजून घेऊ। थोडंसं तेल टाकून घेऊ मसाल्यावर। 2 मिनिटं असं परतून घ्यायचं आणि मसाला लगेच काढून घ्यायचा, नाही तर जळकी जळकी भाजी लागते। हे बघा मसाला भाजून झाला। 2 कांदे घेतले मी हे छोट्या साईजचे आणि कांदा भाजून घेऊ। त्याच्यावर पण कांद्यावर थोडंसं तेल टाकून घेऊ। आता आपण कांदा काढून घेऊ। कांदा चांगला भाजला गेला तर मी काढून घेते या प्लेट मध्ये। हे बघा आता मसाला थंड होऊ देऊ, मग पिसून घेऊ आपण। हा एवढा लसण आहे, हा लसण घेते। एवढं अद्रकचा तुकडा घेते। हे अद्रक असं बारीक कट करून घेते, नाहीतर मिक्सर मध्ये पिसल्या जात नाही, म्हणून हे अद्रक असं बारीक कट करून घेतलं। मसाला आता पिसून घेते। याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेते। आता झाकण लावून घेते। आता आपला मसाला झाला। हे बघा असा बारीक पिसून घेतला मी। आता आपण गॅस चालू करून घेऊ आणि कुकर ठेवून घेऊ। कुकर मध्ये मी बिर्याणी बनवणार आहे। आता आपण तेल टाकून घेऊ। 5 पड्या मी तेल टाकणार आहे। आता मी 5 पड्या तेल टाकून घेतलं आणि तेल गरम होऊ देऊ चांगलं। तेजपत्ता टाकून घेते मी आणि कांदा टाकून घेते। कांद्याला चांगलं परतून घेऊ। आता आपण हे टमाटर टाकून घेऊ। आता हा मसाला टाकून घेते मी। मसाला चांगला फिरवून घेते। मसाल्यामध्ये मी पहिले पाणी टाकून घेते। आता याच्यामध्ये मी 2 चम्मच नमक टाकून राहिली। अर्धा चम्मच मी हल्दी टाकून घेते। 3 चम्मच लाल मिरची पावडर, अर्धा चम्मच धनिया पावडर। आता चांगलं मिक्स करून घेऊ मसाले। आता मसाला चांगला झाला आपला। आता हे मॅरिनेशन चिकन केलं होतं हे याच्यामध्ये टाकून घेऊ। आता चांगलं हलवून घेऊ हे चिकन याच्यामध्ये मसाल्यामध्ये। थोडंसं पाणी टाकून घेते चम्मचवर आणि चिकनला चांगलं शिजू देऊ। 5 मिनिटासाठी मी झाकण ठेवून घेते। गरम पाणी करून टाकणार आहे, तर हे पाणी ठेवणार आहे गॅसवर। हे बघा हे पाणी ठेवून घेतलं। तोपर्यंत आपल्या चिकनला वाफ लागून जाते मस्त। हे बघा 5 मिनिट झाले आपले। अजून 5 मिनिट होऊ देऊ चिकन। आता आपण झाकण खोलून बघू। टोटल आपले 10 मिनिट झाले आणि हे बघा आता आपण याच्यामध्ये गरम पाणी टाकून घेऊ। हे बघा साईडला मी गरम पाणी ठेवलं होतं, हे पाणी टाकून घेऊ। 2 तांबे पाणी आहे, मिक्स करून घेऊ। तांदूळ आपण पहिलेच धुवून घेतले होते, तर आता हे तांदूळ याच्यात टाकून घेते। खूप सोपी रेसिपी आहे हे, अशी बनवून बघा आणि कमेंट करून सांगा मला। आता हे सगळं मिक्स करून घेऊ चावल। झाकण लावून घेऊ। 2 शिट्ट्या झाल्या आणि मी कुकर खाली घेऊन घेते।
हे बघा, वरून थोडासा धनिया टाकून घेते. हे बघा, आपलं चिकन बिर्याणी बनून तयार आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दबावायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.